18 ते 30 वयोगटातल्या लोकांना हे स्किल इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे. आणि स्किल म्हणजे द आर्ट ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. कारण हीच एक अशी स्किल आहे जी की तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये उपयोगी येते. तुम्ही एज्युकेशन घेताय, तुम्ही जॉब करताय, तुम्ही बिझनेस करताय, तुम्ही प्रत्येक फील्डमध्ये कोणाला पण जा, कोणाला पण विचारा, क्वेश्चन करा, ते तुम्हाला त्याचा आन्सर देतात. आणि कसं राहतं की नॉलेज कुठून पण येतंय ना, तर ते ग्रॅब करायला शिका. कारण ह्या एजमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट राहते ती म्हणजे नॉलेज. नॉलेजच्या बेसिसवर आता आपण पैसा कमवतो आणि लोक शेअर करतात. बरेचसे चांगले लोक आहेत, म्हणजे 99% लोक शेअर करतात नॉलेज. आता एखादी टक्के राहते 12चे ते नाही शेअर करत. मग त्यांच्याकडून कसं काढायचं माहिती आहे का? आता प्रत्येकामध्ये एक स्किल राहते, ती म्हणजे पुढच्याला हरभरा झाडा सोडून आपलं काम काढून घेण्याचं. तसंच जसं की आपल्याला शिकायचं असल्यावर आपण कसं काड्या आणून टाकतो, मग आपल्याला त्याचा शेक भेटतो. तसंच यांना काड्या टाकीत राहायच्या आणि यांच्याकडून नॉलेज घेत राहायचं. आणि क्वेश्चन करताना ना या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली म्हणजे बी क्युरियस बट डोंट बी अ जजमेंटल. म्हणजे पुढच्याला वाटलं नाही पाहिजे की तुम्ही त्याला असं, म्हणजे त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूला अगेन्स्ट जाताय, त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूच्या अगेन्स्ट जाताय किंवा त्याच्या विरुद्ध बोलताय. असं बोला की मला तुझ्याकडे नॉलेज आहे आणि मला ते नॉलेज पाहिजे आहे तुझ्याकडून. थोडं क्युरियस होऊन क्वेश्चन करा. सेकंड म्हणजे डोंट ऍड युअर पर्सनल ओपिनियन इन दॅट कन्व्हर्सेशन. म्हणजे तो सांगतोय ना, तर तुमचं पर्सनल ओपिनियन त्याच्यामध्ये नका घालू. त्याचं एकदा ऐकून घ्या म्हणजेच आपला तिसरा पॉइंट, बी अ गुड लिस्नर. की जेवढं जास्त तुम्हाला ऐकता येईल ना तेवढं ऐकून घ्या. मध्ये डिस्टर्ब करून किंवा इंटरप्ट करून त्या गोष्टी मग एक तर पुढचं पूर्ण नॉलेज पण आपल्याला देत नाही. आणि मग त्याला वाटतं की याला लय आदेश आणा होतोय, मग तो कन्व्हर्सेशन पूर्ण चेंज होतं त्याचं. हे सगळं होतं यात. पण एकदा तुम्ही स्वतःनुसार ट्राय करा, एकदा ट्राय करून बघा, एकदा क्वेश्चन करून बघा लोकांना. तुम्हाला एकदम वेगळं वाटायला लागेल. आणि लोकांच्या म्हणजे आता जे तसं जनरेशन चालू आहे ना, हे जनरेशन ऐकून नाही घेत दुसऱ्याचं. हे फक्त स्वतःच घोडं दटवायचं वाद आहे. त्याच्यामुळे ना थोडं दुसऱ्याचं पण ऐकून घेत जा. म्हणजे कसं नॉलेज भेटत राहतं. हा ठीक आहे, तुम्हाला नॉलेज आहे, तुमच्याकडे पण डिग्री आहे, त्या गोष्टी वेगळ्या आहे. पण जेव्हा तुम्ही पुढच्याच ऐकता ना त्यावेळेस, कारण प्रत्येक प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये कुठं ना कुठं काहीतरी केलं राहतं त्याने, तर त्यानुसार त्याचं नॉलेज वेगळं राहतं. तर मग थोडंफार ऐकायला शिका आणि उद्यापासून ट्राय करा की क्वेश्चन केल्यानंतर काय होतंय, काय काय इफेक्ट पडतोय तुमच्यावर. आणि कमेंटमध्ये सांगा मला झाल्यावर काय एक्सपिरियन्स झाला तुम्हाला.